नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर बोलणार आहोत. आणि मित्रांनो, या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले या अपडेटचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. इंडिया नाऊ थर्ड लार्जेस्ट इन रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी टार्गेट 1800 गिगावॅट बाय 2047. प्रल्हाद जोशी. तर मित्रांनो, हे प्रल्हाद जोशी जे इंडियाचे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर आहे, त्यांनी म्हटले आहे की इंडिया आता रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये जगातील थर्ड लार्जेस्ट बनला आहे. आणि इंडियाचा टार्गेट आहे 2047 पर्यंत 1800 गिगावॅटच्या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीला अचीव करणे 2047 पर्यंत हा इंडियाचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट आपण याआधी कव्हर केला होता की न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर प्रल्हाद जोशीने वेनेसडेला म्हटले होते की इंडिया थर्ड लार्जेस्ट सोलर एनर्जी प्रोड्युसर बनला आहे आणि इंडियाची सोलार पॉवर जनरेशन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 125 गिगावॅट, हे आपण बघितले होते. परंतु मित्रांनो, आताचा लेटेस्ट अपडेट असा आहे की प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की करंटली इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे 252 गिगावॅटची. आणि मित्रांनो, याला वाढून 2047 पर्यंत 1800 गिगावॅट करण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. म्हणजे मित्रांनो, 2014 मध्ये इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी होती फक्त 76 गिगावॅट. करंटली आहे 252 गिगावॅट आणि 2030 पर्यंत या कॅपॅसिटीला वाढून 500 गिगावॅट पर्यंत करण्याचा टार्गेट आहे. आणि 2047 पर्यंत या कॅपॅसिटीला 1800 गिगावॅट पर्यंत वाढवण्याची इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. म्हणजे मित्रांनो, इंडियाचा रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आतापर्यंत सुद्धा जबरदस्तपणे वाढला आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा जबरदस्तपणे ग्रो करण्याचा या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे. म्हणजे मित्रांनो, हा एक रिन्युएबल एनर्जी बिझनेस हा एक करंटली फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, भारत देशाचा टार्गेट आहे 2030 पर्यंत 500 गिगावॅटच्या रिन्युएबल एनर्जीच्या कॅपॅसिटीला अचीव करणे. आणि मित्रांनो, या 500 गिगावॅटमधला फक्त 300 गिगावॅट सोलार एनर्जी कॅपॅसिटी राहणार आहे. आणि मित्रांनो, त्यांनी सांगितले की 162 गिगावॅटची सोलार एनर्जी कॅपॅसिटी पाईपलाईन मध्ये आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट समजत आहे की या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करत आहे सोलार एनर्जी कॅपॅसिटी. तसेच मित्रांनो, संतोष कुमार सारंगी जे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी आहे, यांनी म्हटले आहे की इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ आहे. आणि मित्रांनो, या बिझनेसवर US टॅरिफचा काहीही जास्त इम्पॅक्ट पडणार नाही. कारण मित्रांनो, इंडियामध्येच रिन्युएबल एनर्जी जबरदस्तपणे या बिझनेसची डिमांड आहे. म्हणून मित्रांनो, US टॅरिफचा आपल्या रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर काहीही इम्पॅक्ट पडणार नाही. तसेच या बिझनेसमध्ये ज्या कंपन्या काम करते त्यावरही जास्त फरक पडणार नाही. कारण मित्रांनो, जास्तीत जास्त कंपन्या अशा आहे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये ज्या फक्त डोमेस्टिक लेवलवर जास्तीत जास्त डोमेस्टिक लेवलवर काम करते. फक्त काही कंपन्या आहे जसे की वारी एनर्जीज लिमिटेड आणि प्रीमियर एनर्जीज लिमिटेड, या कंपन्या USA म्हणजे अमेरिकेत सुद्धा आपला रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस मोठ्या प्रमाणात करते. त्या दोन कंपन्या वारी एनर्जीज आणि प्रीमियर एनर्जीज. आणि मित्रांनो, इंडियाजवळ करंटली डोमेस्टिक सोलार मॉड्यूल
मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे 100 गिगावॅटची आणि सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे 27 गिगावॅटची। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये जबरदस्तपणे ग्रोथ आहे आणि पुढे जाऊन सुद्धा या बिझनेसमध्ये जबरदस्तपणे आपल्याला ग्रोथ पाहायला मिळू शकते। कारण मित्रांनो, आपल्या न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी स्वतः सांगितले की 2014 मध्ये इंडियाची रिन्युएबल कॅपॅसिटी होती 76 गिगावॅटची, करंटली झाली आहे 252 गिगावॅटची। म्हणजे 11 वर्षामध्ये जबरदस्तपणे बिझनेस वाढला आहे आणि या कॅपॅसिटीला 2030 पर्यंत नेण्याचा टार्गेट आहे गव्हर्नमेंटचा 500 गिगावॅट पर्यंत आणि 2047 पर्यंत या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीला वाढून 1800 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे। म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत सुद्धा हा बिझनेस जबरदस्तपणे वाढला आहे आणि या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे की पुढे जाऊन सुद्धा हा बिझनेस जबरदस्तपणे वाढू शकतो। तर चला, आपण या अपडेटमुळे कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आता जाणून घेऊया। तर या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, एफआयएसची होल्डिंग आहे 11.29%, डीआयएसची होल्डिंग आहे 2.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.30%। आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये करंटली डेटानुसार प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफआयएसची होल्डिंग आहे 10.05%, डीआयएसची होल्डिंग आहे 15.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%। आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे। तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण जेएसडब्ल्यू ग्रुपची दिग्गज कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, एफआयएसची होल्डिंग आहे 12.36%, डीआयएसची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.79%। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.26%। तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलोन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%, एफआयएसची होल्डिंग आहे 23.02%, डीआयएसची होल्डिंग आहे 10.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.07%। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार सुझलोन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरिडाला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, एफआयएसची होल्डिंग आहे 1.92%, डीआयएसची होल्डिंग आहे 2.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%। आणि मित्रांनो, इरिडामध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले। तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।